आपण उपस्थितांना मार्गदर्शन करायचं आहे। गुहागर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय राजेशजी बेंडल, व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे भाजपाचे नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये भाजपाची घोडदौड अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहे ते माजी आमदार आदरणीय विनय नातूसाहेब, बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकजी वालम, विश्वनाथजी पाटील, निलेशजी सुर्वे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं राजेश बेंडल यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले गुहागर मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होईल। परंतु ज्या संख्येनं आज आपण जमलाय, मला असं वाटतं की राजेशजी तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। विनय नातूसाहेब, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यामुळे इथे शिवसेना असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आरपीआय असेल, बळीराज सेना असेल, हे सगळे एकत्र येऊन राजेश बेंडल यांच्या विजयासाठी अतिशय मोठ्या पद्धतीनं झटतायत आणि मोठ्या पद्धतीनं त्यांच्या मागं आपण सगळ्यांनी ताकद उभी केलेली आहे। मला असं वाटतं की जमलेली जी गर्दी आहे, ही गर्दीच 23 तारखेच्या विजयाची शिल्पकार ठरणार आहे। या सभेकडे सगळ्यांचे डोळे लागले होते, किती गर्दी जमणार आहे, एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत की नाही येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचं गुहागरमध्ये आगमन झालेलं आहे। येत्या 10 मिनिटात राजेश बेंडलला आशीर्वाद देण्यासाठी ते व्यासपीठावर इथं पोहोचणार आहेत। पण हे सगळं करत असताना इथले जे महत्वाचे प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये मच्छीमारांचे प्रश्न असतील, इथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न असतील। मला आठवतं राज्यामध्ये 2.5 वर्षापूर्वी करोनाचं फार मोठं संकट आलं आणि त्या संकटामध्ये इथल्या गुहागरवासियांना एकच पर्याय होता, तो म्हणजे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल। आणि त्याच्यामध्ये जास्तच जर आजारपण आलं तर कोल्हापूर, पुणे किंवा मुंबई। मी शब्द देतो, शेतकरी ज्या ठिकाणी जमिनी द्यायला तयार आहेत, शेतकरी ज्या ठिकाणी सांगतील की कृषी पूरक व्यवसाय या ठिकाणी आणा, शेतीपूरक व्यवसाय आणा, त्या ठिकाणी शासन आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आवश्यक असेल तर एमआयडीसी केली जाईल, कुठेही दबावानं एमआयडीसी केली जाणार नाही। वालम साहेब, आज पहिल्या जाहीर सभेला तुम्ही इथं आहात, उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, रिफायनरीच्या बाबतीतला देखील आम्हाला कुठेही जबरदस्तीने रिफायनरी करायची नाही, आम्हाला कोणाच्याही रिफायनरी माती मारायची नाही। आचारसंहितेच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की जर बारसूच्या भागातल्या लोकांना रिफायनरी नको असेल तर आम्ही जबरदस्तीने रिफायनरी करणार नाही। आम्ही पर्यावरणपूरक त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्हाला पाहिजे ते प्रकल्प आणू, पण रिफायनरी आम्ही लादणार नाही, हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पण राजकीय दुटप्पीपणा बघा, आलम साहेब, या बारसू रिफायनरीला जन्म कोणी दिला? आम्ही नाही दिला, तुम्ही पुढाकार घेतलात। नाणार रिफायनरी आम्ही रद्द केली। नाणार रिफायनरी रद्द केल्यानंतर या बारसूची जागा 5 एकर जागा अतिशय चांगली आहे, तिथे 13,000 एकर जागा अतिशय चांगली आहे, तिथं काडी देखील उगवत नाही। इथल्या बेरोजगारांना रोजगार द्यायचा असेल तर बारसू सारखी जमीन असू शकत नाही। हे पत्र एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं नाही तर हे पत्र उबाटाचे सध्याचे पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बारसूचा जन्म झाला। पण आता मतासाठी सगळेच म्हणतात अनावधानानं झालं। आता वालम साहेब, तुम्ही जाऊन आले वाटतं राजापुरात, आता अनावधानानं झालं की मुद्दाम केले हे तुम्ही सांगून आला असाल, परंतु ज्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही सगळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, एकनाथ शिंदे साहेबांनी प्रामाणिकपणानं सांगितलं की जर तिथल्या लोकांना एमआयडीसीच्या जागेत रिफायनरी नको असेल तर मी ते लादणारा मुख्यमंत्री नाही, मी ते रद्द करेन, अशा पद्धतीची भूमिका देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली।
आणि म्हणून मला विनंती करायची आहे की तुमच्या सर्वसामान्यांचे नेते, तुमचे आधारस्तंभ, तुमच्या खऱ्या अर्थानं सख्खा भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन होत आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपण सगळ्यांनी, विशेषतः महिला भगिनींनी उभं राहून टाळ्याच्या गजरामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. माननीय शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, तुम्ही यायच्या अगोदर मी महिला भगिनींना हेच सांगत होतो की तुम्हाला न्याय देणारा, तुमच्या हक्काचा भाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय. ज्या भावानं 12ही महिने तुम्हाला ओवाळणी दिली, ते आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन या गुहागर तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि तुम्ही खात्री दिलेली आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये 20 तारखेला ताकदीनं मतदान करून आम्ही 100% परिवर्तन करणार आहोत. हा आशावाद तुम्ही या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि साहेब, एकच महत्वाचा मुद्दा जो इथं आहे तो आपल्याशी चर्चा करून जो आपण फायनल केलेला आहे. साहेब, इथे इंद्रायणी प्रकल्पातलं एक निरामय नावाचं हॉस्पिटल होतं. ते हॉस्पिटल करोनाच्या निमित्तानं आपण ताब्यात घेतलेलं होतं. परंतु आता आपण ज्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे, त्या आरोग्य क्षेत्रामध्ये कामगिरी जर अजून उंचवायची असेल, साहेब, आपण ते सरकार आल्यानंतर ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केलं तर गुहागरवासियांची आरोग्याची व्यवस्था जी 25 वर्षापासून प्रलंबित आहे ती पूर्ण होणार आहे. आणि तो शब्द आपल्या वतीनं मी गुहागरवासियांना दिलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी स्वागत करावं. त्याच्यानंतर उमेदवारांना विनंती करतो. पटकन घ्या, पटकन घ्या, पटकन घ्या. राब राबतो, सागल्या बनून जागतो,